मल्हार येळकोट येळकोट बिरोबाच्या नावानं आज आपण डॉक्टर अक्षय माने यांनी दिनांक 9 तारखेपासून धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण पुकारलेलं होतं. परंतु अशी उपोषणं अनेक झालीत. असे अनेक वेळा आपण संघर्ष केला, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला काही जाग येत नाही हे लक्षात आले. आणि माने साहेबांचा संघर्ष अतिशय तीव्र संघर्ष आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या सगळं सहकारी बंधू मित्र परिवार आणि कुटुंबियांच्या वतीने त्यांना उपोषण सोडण्यासाठी मनधरणी केली. आणि आमचे सहकारी या नात्याने आम्ही सुद्धा उपोषण सोडण्यासाठी त्यांना मनधरणी केली असता त्यांनी आमच्या सर्वांच्या आग्रहाखाते उपोषण सोडण्याचे मान्य केले असून उपोषण हे सोडले याचा अर्थ असा नाही की संघर्ष थांबतो. त्या गेंड्याच्या कातडीच्या नारायण जातीयवादी मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जाग येईपर्यंत हा लढा चालूच राहील. आज दोन समाजासाठी, एका समाजासाठी वेगळं व्यासपीठ असतं आणि दुसऱ्या समाजासाठी वेगळं व्यासपीठ असतं. तर नक्की याच्या मागे कोण आहे आणि याचं कारण काय आहे? आज 2 कोटी मतदान संख्या असणारा आमचा धनगर समाज आहे आणि आमच्या समाजावर आज खरा धनगर समाजावर अन्याय आहे. 1947 ला भारत देश स्वातंत्र्य चालू झाला आणि धनगर समाजावर अन्याय होण्यास सुरुवात झाली. 1947 च्या अगोदर धनगर समाज हा राज्यकर्ता समाज म्हणून होता. 1900 वर्ष राज्य करणारा आमचा समाज आज या मधल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यकर्ता असणारा समाजाच्या अधोगतीला कोण कारणीभूत आहे याचाही आम्ही विचार करणार आहोत. परंतु माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपला हा राज्यकर्ता समाज आहे, आपण गुलामगिरीच्या छायेमध्ये जास्त दिवस राहणे हे आपल्यासाठी योग्य नाही. आणि याच्यासाठी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला कुठलाही लढा, उपोषण, आंदोलन याच्यातून मार्ग निघेल असे मला वाटत नाही. त्यामुळे हा लढा आपण मतपेटीतून लढून यांना यांची जागा दाखवून दिली पाहिजे. एवढे 2 शब्द बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्हार.